तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय तसेच शेतीवर आधारित जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आणि त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांचं मार्गदर्शन तुमच्या व्यवसायामध्ये भरारी राहील यासाठी आपलं उपयुक्त ठरणार आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या फेसबुक पेजवर असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. तर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. लक्ष्मणराव मोरे, राहणार मरडगाव, तालुका हदगाव. बरं. तर हे आपण म्हशीचा व्यवसाय कधीपासून सुरू केला, दुग्ध व्यवसाय? 2-3 महिने झाला सुरू. 2-3 महिने. हो. बरं. तर पहिल्यांदा किती म्हशी घेतल्या होत्या? पहिल्याने एकच घेतली होती. पहिल्यांदा ही एक म्हस घेतली होती का? एक घेतली होती. बरं बरं. तर ही आणताना गाभण होती का इलेली होती? गाभण होती अंतरी. गाभण होती. 2 महिन्याची राहिली होती. बरं. तर तुमच्या इथं इली समजा आपल्या इथे येऊन. बरं. तर इल्यानंतर हिचं जे म्हणजे वघार हल्या होता. हल्या होता का? बरं. तर त्यानंतर किती लिटर दूध देईल? हल्या होता त्यावेळेला दी 4 लिटर दूध. 4 लिटर. आता 2 लिटर वर आहे. बरं. एक टाईम. एक टाईम. कितीला आणली होती मग? ती आणली 60,000. 60,000ला. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, ही यांची म्हैस आहे. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे आता आणखीन तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. आणि ही तुम्ही दुसरी म्हैस आणली? हो, ही म्हणजे 15 दिवस झाली. 15 दिवस झाले का? हो. बरं. तर ही कितीला आणली? ही आणली 45ला. 45,000. हे बाजारातून आणली का? नाही, गावढाली घेतल्या. गावढाली. गावढाली. बरं. दोन्ही गावढाली आणल्या? दोन्ही गावढाली. बरं. तर म्हणजे तुमच्या पाहण्यातल्या होत्या का? पाहण्यातल्या होत्या. गावातल्या एक आणि एक निवळून आणली. बरं. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता. मी तुम्हाला त्यांच्या म्हशी दाखवत आहे. आता बसलेली आहे, सकाळची वेळ आहे. बरं. तर मग मला सांगा, यांचं सकाळचं नियोजन कसं करता चाऱ्याचं? सकाळचं तिकून सोडून आणतो, दूध गिद काढली, हां. इथं बांधतो, कुटार ठेवतो. बरं. इकून तिकून भारा आणतो आणि बांधूनच खुट्यावरच बांधतो. कुटीवर बांधून. बरं. चारा काय सोडल्या नाहीत अजून. आणि दुसरी एक गोष्ट सांगा की आपल्याकडं जमीन वगैरे तर नाही, गुंठाही नाही. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आजपर्यंत सर्व ज्यांच्याकडे शेती आहे त्यांच्या दुग्ध व्यवसायाच्या मुलाखती आपण बऱ्याच पाहिल्या असतील. पण बघू शकता यांच्याकडे जमीन नसताना पण कशा प्रकारे हे दुग्ध व्यवसाय म्हणजे एक मनातली जी आकांक्षा आहे ती बघा किती मोठी आहे. तर मग मला सांगा, यांच्यासाठी कुटाराचं नियोजन लावलं का? कुटारचं नियोजन 2 टाले आणून ठेवलं. कुटार सोयाबीनचं. बरं. आता सोयाबीनचं लावलं की पुन्हा आता नियोजन लावायचं. हां. सोयाबीन हरभऱ्याच्या वेळेस. बरं. आणि ते कोणाचं विकत घेतलं तर विकतही घ्यावं लागेल. हो ना. कोणी न्या म्हणलं तर मग टाली कोणाची न्यायची आणायची ती. बरं. मात्र यायला बांधूनच राहणार. बांधूनच. बांधून. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे सर्व सोयी असूनही आपण त्याच्यात अडचणी सांगत असतो. पण यांच्याकडे जमीन गुंठाभर नसताना पण यांनी अडचणीवर मात करून बघू शकता कशा प्रकारे या दुग्ध व्यवसायामध्ये भरारी घेत आहेत. 2 म्हशी खाली आहे जवळ. बरं. तर यांची कौतुकाची गोष्ट आहे. तर नक्कीच तुम्ही या गोष्टीचं नियोजन लावू शकता. आणि तुम्हाला यांचं मी साध्या पद्धतीने बनवलेलं झोपडं दाखवू इच्छितो. तर चला आपण त्यांचं साधं झोपडं बघूया. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं आपण तुम्हाला शेड दाखवत आहे कशा प्रकारे. आणि यांच्याकडून जाणून घेऊ आपण यांनी या शेडचं नियोजन किती खर्च आला, काय आलं. तर हे बघू शकता. पहिल्यांदा मी तुम्हाला यांचं झोपडं दाखवतो. तर हे बघू शकता कशा प्रकारे यांनी नियोजन केलेलं आहे. तर हे झोपडं आपण कधी केलं? हे म्हशी आणल्यावर केलं. बरं. तर एकंदरीत याला तुम्हाला किती खर्च आला असेल? खर्चाचं म्हणजे काय, कोणाचे पत्र मागले, गोचडी तोडून बिडून आणून आपल्या घरची फारी एक फाडून लावली. बरं. फक्त काय आहे ते आपली मेहनत आहे सगळी. बरं. म्हणजे पत्र सगळं आपलं घरचंच होतं? हो, घरची. हे नाही दुसऱ्याची पत्र आणली मागून. बरं बरं. घेऊन जा म्हणले, लावा म्हणले कुणाला. बरं. बघू शकता शेतकरी मित्रांनो, खेड्यामध्ये कोणी जर उद्योग करत आपला स्वभाव चांगला असेल तर मदत करणारे पण तुमच्या मदतीला धावून येऊ शकतात. तर जागा पण दुसऱ्याचीच आहे. जागा पण दुसऱ्याची आहे? जागा पण दुसऱ्याची. बरं बरं. हे बघू शकता तुमच्यासाठी ही खूप आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनुभवाची गोष्ट आहे की फक्त मनामध्ये जिद्द ठेवून यांनी हे उभारी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्व आपला स्वभाव चांगला असा सर्वांची मदत पण होऊ शकते. तर बघू शकता हे कशा प्रकारे. ही मॅट नवीन आणली का? नवीन आणली. बरं. ही मॅट कितीला आणली? ही 80 रुपये मीटर. बरं. तरी 300-400 रुपयाची? 500 रुपये. बरं.
तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे 500 रुपये खर्च झालेला आहे आणि हे बांबू आणि हे झाडं लाकडं हे आपण यांनी मेहनत घेतली, समजा यांची मेहनत धरून समजा 1-2 हजार रुपये खर्च आपण धरू शकतो. तर बघू शकता अशा प्रकारे नियोजन. तर मग हे म्हशी इथं कधी बांधता? हे संध्याकाळच्या फक्त संध्याकाळी? हां. बरं. आता ऊन तपलं की मग आणून बांधतो मध्ये. असं का? सध्या ऊन नाही म्हणून बाहेर राहतात. बरं. तर एक निवारा उन्हाचा पावसाचा पाहिजे म्हणून इथं बांधू शकतात. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला असेल तर फेसबुकला फॉलो करा आणि नक्कीच कमेंटमध्ये कसं वाटलं ते कोणत्याला नक्की वैरण सांगा. हे बघू शकता इथं अशी वैरण आणि कुटार असते. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब, फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.